जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय 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 काय प्रमाण आहे मग मी व्यवहारी असेन वर्तत मी व्यवहारात वागताना दिसेन पण कसा जीवी जळा आत पद्मपत्र महाराज तुम्ही व्यवहारात राहाल आणि त्यापेक्षा वेगळे कसे राहू शकता हो त्याचे अनुकूल प्रतिकूल परिणाम तुम्हाला भोगावे लागतील लक्षात ठेवा आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पत्रिका घरी आली पत्रिकेत नाव आहे आणि लग्नाला गेलं नाही तर तो निंदा करणार आहे तुमची माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली महाराजांना पण महाराज आले नाहीत देणगी मागायला येतात आमच्याकडे पण लग्नाला आले नाहीत झाली का नाही निंदा एखादा म्हणेल महाराज का हो आमच्यावर एवढा दुःखाचा प्रसंग आला तुम्ही भेटायला आला नाही आमच्या इथे कीर्तन होतं ऐकायला आला नाही आम्ही कीर्तनाला आमंत्रण केलं पण कीर्तनाला तुम्ही आला नाही एवढे मोठे झालात का लोक तुम्हाला म्हणणार आहे त्याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देताना फार गोड दिलंय ऐकोनी नाही के ऐकोनी नाही सुरू होतं ना त्या मला जर शक्य असतं ना तर जगातले सगळ्यांचीच घड्याळ बंद केली असती कारण असं काय होतं सांगतो तुम्हाला का कीर्तन सुरू ज्यावेळी होतं ना तर लोक कीर्तन सुरू म्हणजे हा दोष नाहीये मी जरी तुमच्या जागी असतो मी सुद्धा कदाचित तेच केलं असतं कीर्तन सुरू होतानाची वेळ लोक पाहत नाहीत कीर्तन संपतानाची वेळ पाहतात अरे मग तो बुवा किती अंतरावरून आलाय तो काय चालवत गाडी आलाय का हात करून गाडीला हात करून आलाय का काय ड्रायव्हिंग करीत आलाय का बोंबलून घासा बसलाय त्याच्या कष्टांकडे पाहिलं तर मग लोक त्याला न्याय देऊ शकतात मी तर ज्या ज्या ठिकाणी जातो ते काही लोक भेटतात ते फेटा बांधतानाच येऊन सांगतात महाराज ह्यावेळी 11ला थांबलं पाहिजे बरं का महाराज 9ला थांबलं पाहिजे कारण काय जीव घेतो का महाराजाचा तू म्हणजे काय सांगण्याचा भाग असा अरे ते वक्त्याला काहीतरी तुम्हाला देण्याकरता तो आला त्याच्याकडनं काहीतरी घ्या तसा भाग आहे तेव्हा मला वाटतं 5 चरणे चांगलं सांगावं पण वेळ पुढे धावते एक 10-15 मिनिटात आपण कीर्तनाला विराम देऊ तोपर्यंत आपण शांत चित्ताने ऐका म्हणजे मला जे प्रतिपादन करायचं ते नीट सांगता येईल कालच विषय बोललो की वक्त्याला अभिप्रेत असणारी की जी रसनिष्पत्ती आहे ती रसनिष्पत्ती व्हावी आणि झालेल्या रसनिष्पत्तीला उद्दीपन भाव जे श्रोत्यांचं अवधान असावं ते जर मिळालं नाही तर अपेक्षित रसनिष्पत्ती होत नाही उलट रसनिष्पत्तीपेक्षा रसभंग होतो असा त्याचा अर्थ आहे एक मी हे वाक्य बोललो आणि त्यामुळे विचारा महाराज काय अर्थ म्हटलं घरी या सांगतो असा सगळं आहे म्हणजे श्रोत्यांचं अवधान सांगू तुम्हाला वक्तृत्वासी चारा अवधानाचा असं माऊलींनी लिहिलंय गोड विषय वक्तृत्वासी चारा वक्त्याच्या मुखातून किती चांगलं यावं असं वाटत असेल तर ते चांगलं येण्याकरता श्रोता असा पाहिजे का महाराज तुम्ही बोला आम्ही ऐकायला बसलोय असे भाव जर श्रोत्याच्या मुद्रेवर असतील चेहऱ्यावर असतील तर वक्ता येणार असलं तरी काहीतरी चांगल्या 4 गोष्टी बोलून जाईल अशी गोष्ट आहे नाही तर काय होतं श्रोता यदि श्रोता तो वक्ता फिर वक्ता और श्रोता यदि सोता तो वक्ता फिर वक्ता असं होतं म्हणून लक्षपूर्वक ऐका काय सांगतो तुम्ही महाराज म्हणतात ऐकोनी ना महाराज स्थाप महाराज ऐकोनी ऐके निंदा स्तुती कानी महाराज असं कधी होतं का हो त्याचं उत्तर होतं ऐका मी काय सांगतो फार तत्वज्ञानाचा खोल विषय पण मी सोप्या दृष्टांताने सांगतो तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात हे बघा माझी निंदा झाली किंवा स्तुती झाली तर मी ऐकणार आहे पण ऐकणार नाहीये ते म्हणते असं कसं शक्य आहे हो शक्य आहे कसं शक्य आहे म्हणले कीर्तनकार सांगतो की ना लोकांना भजन सुरू झाल्यावर टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा भजन करा लोक ऐकतात का ऐकत नाही खरं सांगा ना मला बोला मला चालेल हा संवाद आहे म्हणून तुम्ही तुम्हाला पुढे बोलावलाय म्हटलं पुढे कशा करता वक्ता सांगतो ना काय टाळी वाजवा आणि देवाच्या नावाचं भजन करा लोक ऐकत नाहीत का
लोक ऐकतात पण ऐकतात का? लोक ऐकतात पण ऐकत नाही, म्हणजे कानाने ऐकतात पण ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी असंच करणार आहे, माझे कान श्रवण करतील पण कानांपासून माझ्या अंतःकरण वृत्तीपर्यंत ते शब्द पोहोचणार नाहीत. त्याचं कारण सांगतो, शास्त्रीय भूमिका ऐका. महाराज असं म्हणतात ऐका, परमात्ममयी झालेल्या अंतःकरणाला लौकिक शब्दांचे अर्थ कळत नसतात महाराज. कारण शब्द गुणकम आकाशम असा नियम आहे. शब्द हा जो विषय आहे तो कोणाचा आहे? तो आकाशापासून त्याची निर्मिती आहे. तुकाराम महाराज म्हटले, तुकाराम महाराज तुम्हाला आम्ही येऊन म्हटलं तुम्ही कोंदू आहात, देवाचं भजन करता, आम्हाला माहिती आहे संसाराला सगळी आग लागली आणि इकडे देवाचं भजन करता. तुकाराम महाराज म्हणतात माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. का होणार नाही? अहो ते म्हणतात शब्द हा विषय आकाशाचा आहे, शब्द होतो तो आकाशात विरून गेला, मी तो घेतलाच नाही. माझ्या अंतःकरणापर्यंत तुमचे शब्द आणि त्याचा अर्थ आला तर त्याचे परिणाम होतील ना. जर तुमचा शब्द तो महापुरुषाला फक्त एकच शब्द कळतो, त्या शब्दाचं नाही ते भगवंताचं नाम, भगवंताचं नाम हेच फक्त त्याला कळत असतं. त्याचं पण लक्षात ऐका, तो महापुरुष फक्त त्या नाम राम शब्दाचा जर उच्चार केला मी तर महापुरुष राम या पदावर किंवा रला काना रा आणि पुढे म या अक्षरावर न थांबता, म्हणजे त्याचा जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थावर न थांबता महात्मा त्या शब्दाचा अर्थ जो परमात्मा म्हणजे नामी, त्या नामीला जाऊन भेटत असतो, म्हणजे त्या अर्थाला जाऊन भेटतो. वाच्यार्थाचा विचार महात्मा करीत नाही, महात्मा लक्षार्थाला जाऊन भेटतो, हा त्याचा अधिकार आहे. मग लौकिक शब्दाचे अर्थ तो कशा करता श्रवण करील? म्हणून ऐक बरं, जाऊ द्या, सोडून दिलं. महाराज आम्ही येऊन तुम्हाला बोललो, महाराज काल काय तुमचं कीर्तन झालं वा, असा मला जर उद्या कोणाचा फोन केला तर मला असं वाटेल आता महाराष्ट्रात माझ्यासारखा कुणीच नाही. वा काय आनंद झाला, इतक्यातच बाजार उरकला आपला. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे, कोणी निंदा केली तरी तो शब्द म्हणून सोडून दिला पाहिजे आणि कोणी स्तुती केली तरी त्याच्याने माणसाने कोणी मारी वंदे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, हे नाही तेही नाही, हेही नाही तेही नाही, काही नाही ते नाही. त्याचं कारण ते नाही, वेगळा दोही पासूनी, मी या दोन्हींपासून पूर्ण वेगळा झालेला आहे, पूर्ण वेगळा झालेला आहे. मग परिणाम काय घडेल? तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात, फार गोड उदाहरण आहे. देखो नि न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीचे या सृष्टी चैर्या देवी. मी ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये पाहिलेले पदार्थ आपण जागृतीत आल्यानंतर त्यांना सत्य मानतो का? स्वप्नात पाहिलेले पदार्थ आपण जागृतीत आल्यावर सत्य मानतो का? नाही. तद्वत संपूर्ण जगताचा पसारा मी पाहणार आहे, पण जगताचा पसारा पाहून सुद्धा तो माझ्या दृष्टीने अशाश्वत मिथ्या आहे या दृढनिश्चयावर मी आरूढ राहणार आहे. परिणाम काय होईल? मग मी व्यवहारी वर्तत जीवी जळात यथामती अभंगाच्या 4 चरणांचा भावार्थ झालाय असं फक्त समजायचं, त्याचं कारण झालेला नाही. संप्रदायपूर्वक मधलं भजन घेऊ, ती तुम्हाला विनंती आहे माझी. मोठ्या प्रेमाने अट्टहासाने देवाच्या नावाचं भजन करा. आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी ऐकोनी नाईके निंदा स्तुती कानी म्हणजे काय, देखोनी न देखे प्रपंचा दृष्टी म्हणजे काय, यासाठी एक गोड दृष्टांत सांगून संपूर्ण अभंगाचा भाव आपल्या लक्षात येईल इतकं सांगून एक 5 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटात कीर्तनाला विराम देऊ. मोठ्या प्रेमाने मुखाने देवाच्या नावाचा उच्चार करा आणि हाताने टाळी वाजवा. विठोबा